नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चैतन्य फूड ब्लॉग रेसिपीजमध्ये स्पर्धेसाठी हा माझा व्हिडिओ मी बनवत आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी. ओळखा पाहू कोणती आहे. थोड्या वेळानं तुम्हाला समजेलच ही रेसिपी कोणती आहे. तोपर्यंत तुम्ही मला कॉमेंट करून सांगायचं आहे की रेसिपी कोणती असेल. तर या रेसिपीसाठी आपण ओला मसाला आधी बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चुलीवर भाजून घेतलेले कांदे, टोमॅटो, आले, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व मिश्रण आपण वाटून घ्यायचं आहे. यालाच आपण ओलं वाटण असं म्हणणार आहोत. तर यानंतर आता आपण अंडी फोडून घेऊयात. अंडी फोडताना एक काळजी घ्यायची आहे की अंड्याच्या या मिश्रणामध्ये आपल्याला अंड्याचा पिवळा भाग नको आहे, तर तो आपण वेगळा काढून ठेवायचा आहे. त्याचं तुम्ही वेगळं ऑमलेट बनवून वगैरे खाऊ शकता. पण इथे आपल्याला लागणार आहे अंड्याचा फक्त पांढराच भाग लागणार आहे. त्यामुळे इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत आणि त्या 5 अंड्याचा फक्त आणि फक्त पांढराच भाग आपल्याला घ्यायचा आहे. जेणेकरून आपण या पांढऱ्या भागापासून जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी पांढरी शुभ्र दिसणार आहे. आणि तुम्हाला त्याचं एक गंमत सांगायची म्हणजे ती रेसिपी अगदी पनीरसारखी दिसणार आहे आणि तुम्ही ओळखूसुद्धा शकणार नाही हे पनीर आहे की अंड्याचं पांढरं आहे. त्यासाठीच हे अंड्याचे पिवळे बलक आपण सेपरेट करून घ्यायचे आहेत. अंड्याचं पांढरे काढून घेईपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा. मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, म्हणजे ते सुद्धा अशा छान छान रेसिपी बनवून खातील. अंड्याच्या या पांढऱ्या भागामध्ये थोडंसं मीठ घालून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे याला खूप छान चव येते. आता एका भांड्याला तेल लावून घेऊया. असं तेल लावल्यामुळं हा जो अंड्याचा पांढरा भाग आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत ना, तो अजिबात याला चिकटणार नाही. आता या भांड्यामध्ये अंड्याचा हा पांढरा भाग ओतून घेऊया. दुसरीकडे गॅसवरती मी एक स्टीलचं पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. पाणी उकळी आलेले आहे आणि आता यामध्ये आपण हा अंड्याचा पांढरा भाग शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून 10 मिनिटे हे मिश्रण शिजू द्यावे. तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. सुक्या मसाल्यामध्ये इथे मी सुके खोबरे भाजून घेतलेले आहे, तसेच लवंग, मिरे, दालचिनी, बादलफूल, जिरे हे सर्वसुद्धा घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने थोडेसे आपण हे खडे मसाले वरून बारीक करून घातले ना तर त्या पदार्थाची चव काय वेगळीच लागते. तर आता सुका मसाला आपण बारीक करून झालेला आहे. हा एका आता भांड्यामध्ये काढून घेऊया आणि लगेचच याच भांड्यामध्ये आपण ओला मसाला वाटून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी ओला मसाला तुम्हाला दाखवला होता की भाजून घेतलेले कांदे, लसूण, आले, टोमॅटो, तसेच कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व एकदा बारीक करून घेऊया. सुका मसाला आणि ओला मसाला जे वाटल्यानंतर जो घरातमध्ये दरवळणारा वास आहे ना, या वासावरूनच कळत असतं की आज आपल्या घरामध्ये एक जबरदस्त पदार्थ बनणार आहे. बस. आणि मसाला वाटून होईपर्यंतच हे आपला अंड्याचा पांढरा भाग म्हणजेच पनीर शिजलेला आहे. आणि सुरीने चेक केलं तर सुरीला अजिबात चिकटलेलं नाही, म्हणजे अगदी छान शिजलेलं आहे. आता हे पनीर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढायचं आहे बरं का, नाहीतर गरम असताना जर तुम्ही काढलात तर व्यवस्थित निघत नाही. पूर्णपणे आता हा डबा मी थंड केलेला आहे आणि आता सुरीनं आधी कढईने मी व्यवस्थित सोडवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता सुरीने व्यवस्थित उभ्या काप मारून घेत आहे आणि व्यवस्थित आता याचे क्यूब्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि डब्याला वाटल्यास पालतं घालून टॅप करून हे सर्व क्यूब आपण छान काढून घ्यायचे आहेत. अगदी पनीरसारखं हे दिसतंय की नाही. आणि खरंच अशा इंटरेस्टिंग आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. आणि खरंच सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात पैसे लागत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या लाडक्यांना असे नवनवीन पदार्थ करून खायला घाला, म्हणजे पहा त्यांनासुद्धा हे पदार्थ खूप आवडतील. ह्या रेसिपीचे एक सिक्रेट सांगायचं म्हणजे यामध्ये सुरुवातीला मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे आणि शेंगदाणा तेलामध्ये ओला मसाला घालून त्याच्यानंतर आपण हे जे हळद पावडर, लसूण कांदा चटणी, त्यानंतर हा जो आपण सुका मसाला बारीक केला होता तो, हे सगळं घातल्यानंतर ना खरंच खूप जबरदस्त चव येते. आणि तुम्ही हे शेंगदाणा तेल एकदा वापरून पहा आणि ह्या मसाल्यांमध्ये काय कॉम्बिनेशन जबरदस्त चव लागते ना, तर तुम्ही हे एकदा खाल्ल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. आणि थोडा वेळ आपण गॅसवर याला परतवून घेऊया. तसं पण याला जास्त परतवण्याची गरज नाही, कारण हे सगळे मसाले आधीच आपण भाजून घेतलेले आहेत. आता अगदी थोडा वेळ आपण यांना परतवणार आहोत, थोडंसं तेल सुटेपर्यंत.
हे पहा लगेचच तेल सुटू लागलेलं आहे, म्हणजेच आपले मसाले छान आधीच भाजून झालेले होते. आणि आता मिक्सरच्या मसाल्याच्या भांड्यात थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तेच पाणी याच्यामध्ये मी घातलेलं आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी तुम्ही करू शकता, पण थोडंसं कमीच पाणी घाला. आणि आता लगेचच आपण हे कापून घेतलेले अंड्याच्या पांढऱ्या पनीरचे क्यूब्स आपण याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला जर पुदिना आवडत असेल तर पुदिना थोडासा हातानेच कापून टाकायचा, याच्यामध्ये बारीक तुकडा करून टाकायचे आहेत. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे, कारण थोडंसं कमी पडू शकतं. तर अशा पद्धतीने हे आपलं हे अंड्याचं पनीर तयार झालेलं आहे. आणि खरंच खूप छान, खूपच सुंदर झालेलं आहे. आणि वास तर इतका छान घमघमत आहे घरामध्ये. आणि आता लगेचच हे खायला घेणार आहे. तुम्हाला ही पनीरची रेसिपी आवडली का हे मला कमेंट करून सांगा. आणि याला आपण आता नेमकं नाव काय देऊया? अंड्याचं पनीर म्हणूया का? तुम्हाला काय नवीन नाव सुचवत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन आणि युनिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान आणि नवीन युनिक रेसिपीसोबत. थँक्यू.